आनंद बाजारने आणली ऑफर न्यारी 5% ते 50% पर्यंत डिस्काउंट भारी। खरेदी विश्वासाची, खरेदी आनंदाची, योग्य दर, विनम्र सेवा। पलूसच्या आनंद बाजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर, प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स। स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा, कॉस्मेटिक्स, होजेरी, फुटवेअर आणि सर्व काही एकाच छताखाली। आनंद बाजार, SBI बँकेसमोर, पलूस। प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम। मोबाईल नंबर 95 79 87 93 39। रक्ताच्या नात्याची वैधता असताना अडवणूक कशासाठी? सांगलीत जात पडताळणी समिती विरोधात बोंबमारो आंदोलन। सांगली जिल्हा जात पडताळणी समितीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र संघर्ष समितीने बुधवारी आक्रमक बोंबमारो आंदोलन करत परिसर दणाणून सोडला। रक्ताच्या नात्यातील जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असतानाही विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त व 1967 पूर्वीचे पुरावे मागितले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व शासन निर्णय स्पष्ट असतानाही विद्यार्थ्यांची अडवणूक होत असल्याचा संताप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला। आंदोलनानंतर समिती सदस्यांशी चर्चा झाली असून कामकाजात सुधारणा करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले। महाराष्ट्र संघर्ष समितीचे अध्यक्ष शाकीर तांबोळी यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या या आंदोलनात सद्दाम हुसेन मोमीन, दर्शन पिसे, समीर तांबोळी, वसीम मुजावर, आसिफ मुल्ला, दिलावर शेख, आबिद मोमीन, अरबाज पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते। आजचे आंदोलन इशारा आहे। विद्यार्थ्यांची अडवणूक थांबली नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा अध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी दिला। महाराष्ट्र संघर्ष समितीकडून जिल्हा जात पडताळणी समिती सांगली यांचा जो मनमानी कारभार सुरू आहे, या मनमानी कारभाराच्या विरोधात बोंबमारो आंदोलन सुरू आहे। या समितीने जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी व नोकरी करणाऱ्या युवकांना विटीस धरण्याचं काम केलेलं आहे। ही समिती ज्यावेळेला अर्जदार आपल्या रक्ताच्या नात्यातील वैधता प्रमाणपत्र सादर करतो, त्यावेळेला आपणच दिलेल्या वैधता प्रमाणपत्रावर शंका निर्माण करून त्याला अतिरिक्त महसुली आणि व्यावसायिक पुराव्याची मागणी करते, जेणेकरून तो अर्जदार व त्याचे पालक, तो युवक दबावाखाली येतो। आपले शिक्षण टांगणीला टांगलं जाते का काय, आपली नोकरी आपल्या हातून जाती का काय, या भावनेतून, या दबावाखाली तो तडजोड करायला तयार होतो आणि ती तडजोडीचं धोरण स्वीकारत वैधता प्रमाणपत्र घेतो। वास्तविक पाहता महाराष्ट्र शासन निर्णयाने 14 नोव्हेंबर 2017 जो निर्णय झालेला आहे, त्या निर्णयामध्ये जर अर्जदाराने आपल्या रक्ताच्या नात्यातील नातेवाईकाचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले असेल तर अशा प्रकरणात कोणतेही नवीन त्रुटी न करता किंवा पुराव्याची सक्ती न करता त्याला 15 दिवसाच्या आत वैधता प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे, असं शासन सांगतं। पण या शासन नियमाला सुद्धा हे छेद देण्याचं काम ही पडताळणी समिती सांगलीची करत आहे।